चंद्रपुरात एकीकडे भाजपकडून महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आलेत, मात्र दुसरीकडे काँग्रेसमधील सत्ता संघर्ष अजूनही संपलेला नाही. विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी बुधवारी संध्याकाळी नागपूर विभागीय आयुक्तांच्या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ही याचिका सध्या प्री ॲडमिशन टप्प्यावर असून तिच्या सुनावणीबाबत स्पष्टता नसल्यानं काँग्रेसकडून महापौर आणि उपमहापौर उमेदवारीबद्दल काय निर्णय घेण्यात येतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचा सत्ता स्थापनेसाठी संघर्ष सुरूच आहे. दिल्लीतील हायकमांडनं खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार गटाच्या वादावर तोडगा काढला खरा, पण तरीही चंद्रपुरात असंतोष धुमसतच आहे. विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी हायकोर्टात नागपूर विभागीय आयुक्तांविरोधात बुधवारी संध्याकाळी याचिका दाखल केली. सध्या ही याचिका प्री ॲडमिशन लेव्हलवर आहे. गुरुवारी हायकोर्ट ही याचिका ॲडमिट करून घेते का आणि त्यावर केव्हा सुनावणी ठेवते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तर 10 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक आहे आणि गुरुवारी त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहे. त्यामुळे काँग्रेसचा वडेट्टीवार गट आणि धानोरकर गट महापौर पदासाठीच्या उमेदवारीबद्दल काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तर लवकरच काँग्रेसची गटनोंदणी झाली नाही तर गटनोंदणी न झालेले काँग्रेसचे 27 आणि बसपाचा 1 नगरसेवक यांच्यावर मतदानासाठी व्हीप लागू होणार की नाही असाही प्रश्न निर्माण झालाय. गटनोंदणी अभावी व्हीप न लागू झाल्यास हे 28 नगरसेवक महापौर निवडणुकीत कुणालाही मतदान करू शकतील का असाही प्रश्न समोर आला आहे. दरम्यान काँग्रेसच्या दोनही गटाच्या बाजू ऐकून घेत तोडगा काढायला हायकमांडला अखेर यश आलं होतं. त्यानुसार वडेट्टीवार आणि धानोरकर गटाला प्रत्येकी 2.5 वर्ष महापौर पद दिलं जाणार आहे. पहिली 2.5 वर्ष खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला महापौर मिळणार, तर पुढची 2.5 वर्ष महापौर हा वडेट्टीवार गटाचा असेल. त्याचवेळी शिवसेना ठाकरे गटाकडे स्थायी समिती असणार आहे.